27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्तानं मराठी राजभाषा गौरव हा दिवस साजरा केला जातो। आत्मामालिक संकुलाच्या पालघर जिल्ह्यातील तालुका वाडा अंबई येथील गुरुकुलामध्ये मराठी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आहे। मराठी दिनानिमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आलं असून या कवी संमेलनासाठी समता सांस्कृतिक मंच समन्वयक सुरेखा पैठणे मॅडम, मिलिंद जाधव सर, अक्षय भोईर सर, शैलेश दोंदे सर उपस्थित होते। विद्यार्थ्यांना मराठी दिवसाचं महत्त्व सांगून कुसुमाग्रज यांच्या कविता सादर करून कवितेचं महत्त्व, लेखक, कवी, साहित्य याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलंय। आलेल्या सर्व पाहुण्यांनी मराठी साहित्याविषयी आपल्या कवितेतून खूप छान विद्यार्थ्यांचं मनोरंजनात्मक प्रबोधन केलंय। की कारभारडीला घेऊन संगे आता जर लढतो आहे, पडती भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात। उंच भारारी गेलीन आभाळावरी, उच्च पदावरी दीक्षा होईल पुरी। आता मी मोठी होणार आहे, आता मी मोठी होणार आहे, आई मला शाळेला जायचं आहे, आई मला शाळेला जायचं आहे। आता ती आईला म्हणते की आई नुसतं मला शाळेत जायचं नाही, मला मोठं व्हायचं नाही, कारण ती ज्या गावात राहते, त्या ग्रामीण भागात राहते, त्या गावाचा पूर्ण नक्षा मला बदलून टाकायचा आहे। ती शेवटी आपल्या आईला काय सांगते, आई शिकून मी बदलून टाकेन गाव, आई शिकून मी बदलून टाकेन गाव, अग दिल्ली परी करेन मी माझं नाव। तसेच भोईर सर यांनी अतिशय सुंदर रीतीने मराठी भाषा कशा प्रकारे टिकवावी याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रबोधित केलाय। या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजितजी पाटील साहेब, इंग्रजी माध्यम व्यवस्थापक राजेश पाटील सर, मराठी माध्यम व्यवस्थापक सौदीप्ती आकरे मॅडम, इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य डिसूजा मॅडम, मराठी माध्यमाचे प्राचार्य गायकवाड सर, HR व्यवस्थापक सौ चैताली पाटील मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विषयाचे शिक्षक हरीश चाभरे सर यांनी केलं असून या कार्यक्रमाचं आयोजन ग्रंथालय प्रमुख ग्रंथपाल प्रज्ञा जाधव मॅडम व सांस्कृतिक विभागाचे संग्राम मोरे सर, मयूर पाटील सर यांनी केलं आहे। आणि अशा प्रकारे एक आगळीवेगळी कवींची मैफल आत्मामालिक अंबईवाडा संकुलामध्ये पाहायला मिळाली आहे। या उपक्रमाचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप कौतुक केलं असून मराठी दिनाच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, वाडा।